नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा चॅप्टर सुरू केला होता की ज्याच्यामध्ये आपण 3.1 हा पॉईंट पाहिलेला आहे. म्हणजे मेकॅनिझम ऑफ क्रोमोसोम किंवा इनहेरिटन्स अँड मेकॅनिझम ऑफ क्रोमोसोम हा एक पॉईंट पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण जेनेटिक्समध्ये लागणाऱ्या ज्या काही टर्मिनॉलॉजी आहेत किंवा टर्म्स आहेत त्या पाहणार आहोत. म्हणजे जेनेटिक टर्मिनॉलॉजी. त्याच्यामध्ये पहिली टर्म आहे कॅरेक्टर. तर कॅरेक्टर म्हणजे काय? इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल, हाईट ऑफ द स्टेम. स्पेसिफिक फीचर म्हणजे आपण त्याला वैशिष्ट्य म्हणूया, गुणधर्म म्हणूया. आता फॉर एक्झाम्पल आपण इथं हाईट ऑफ द स्टेम लिहिले म्हणजेच आपण गार्डन पी प्लांट पाहिलं की ज्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स होते प्लांटचे. म्हणजे स्टेम हाईट, नंतर पॉड कलर, पॉड शेप, सीड कलर. दीज आर द फीचर्स ऑफ पी प्लांट. म्हणजेच एखाद्या ऑर्गॅनिझमची जी वैशिष्ट्ये असतात, गुणधर्म असतात, त्यालाच आपण काय म्हणतो? कॅरेक्टर. लेटर ऑन सेकंड टर्म ट्रेट. ट्रेट म्हणजे काय ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट. एक्झाम्पल, टॉल ऑर डॉर्फ. इनहेरिटेड म्हणजे ट्रान्समिटेड कॅरेक्टर. ट्रेट म्हणजे काय इनहेरिटेड कॅरेक्टर. जे कॅरेक्टर ट्रान्समिट झालेले आहे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये, त्याला आपण इनहेरिटेड असं म्हणतो. अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट, की जे आपण डिटेक्ट पण करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल काय दिले टॉल ऑर डॉर्फ. म्हणजे जे कॅरेक्टर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्समिट झालेलं आहे आणि जे आपण डिटेक्ट करू शकतो त्याला म्हणतात ट्रेट. लेटर ऑन थर्ड डेफिनेशन टर्म फॅक्टर. तर फॅक्टर हा शब्द तुम्ही कुठं ऐकलाय तर फॅक्टर मेंडेल या शास्त्रज्ञाने जो एक्सपेरिमेंट केला आणि त्यांना जे आढळलं की एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये काहीतरी ट्रान्समिट होतंय. तर काहीतरी म्हणजेच काय, समथिंग. आणि त्या समथिंगला नाव काय दिलं होतं त्यांनी? फॅक्टर. तेच फॅक्टर आहे इथं. फॅक्टरचे डेफिनेशन काय दिलंय? इट इज द युनिट ऑफ हेरिडिटी, अ पार्टिकल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स. फॅक्टर म्हणजे काय? हे एक युनिट आहे हेरिडिटीचं. हेरिडिटीचा अर्थच काय होतो? अनुवंशिकता. म्हणजेच काय, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जाणारा जो घटक आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे? फॅक्टर. म्हणजेच इट इज द युनिट ऑफ हेरिडिटी, अ पार्टिकल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर. म्हणजे थोडक्यात काय, जे कॅरेक्टर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्समिट होतात ते करण्याचं काम कोण करतं? तर फॅक्टर. दिस टर्म वॉज गिवन बाय मेंडेल. लेटर ऑन फोर्थ टर्म जीन. आता जीन ही तर तुमच्या परिचयाची आहे. ही टर्म तुमच्या परिचयाची आहे, जीन. तर जीन म्हणजे काय पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. जीन म्हणजे आपण त्याला जनुके असं म्हणतो. म्हणजेच काय, पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA तर सर्वांना माहितीच आहे. DNA म्हणजे तुम्ही 10वीला वगैरे पाहिलेलं आहे असा आपण DNA पाहतो. आणि जीनची डेफिनेशन काय त्यांनी केलेली आहे? इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. सेगमेंट म्हणजे काय? तुकडा. समजा आपण हा एक तुकडा घेतला की ज्याला आपण काय म्हणतो? जीन. म्हणजेच काय, इट इज द सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. तर इनहेरिटन्स म्हणजे काय? हा शब्द सारखा येतोय इनहेरिटन्स म्हणजे काय? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. म्हणजे आपल्यामध्ये जे कॅरेक्टर ट्रान्समिट होतात, म्हणजेच आपल्या आईवडिलांकडून आपल्याकडे जे कॅरेक्टर ट्रान्समिट होतात ते करण्याचं काम कोण करतं? तर जीन्स. तर जीन आणि फॅक्टर हे दोन्ही टर्म सारखेच आहेत. तर त्यावेळेस मेंडेल यांना माहीत नव्हतं की जीनच काय होतात? ट्रान्समिट होतात. त्यामुळे त्यांनी नाव काय दिलं होतं? फॅक्टर. परंतु सध्या आपल्याला त्याला जीन असं म्हणतात हे माहिती आहे. दिस टर्म जीन वॉज गिवन बाय जॉन्सन. ही टर्म जीन ही जी टर्म आहे ती जॉन्सन यांनी शोधून काढली. ठीक आहे. त्याच्यानंतर फिफ्थ वन, अलील ऑर ॲलिलोमॉर्फ. आता अलील किंवा ॲलिलोमॉर्फ. मॉर्फ म्हणजे स्ट्रक्चर आणि ॲलिलोचा अर्थ तसा काय होतो? फॉर्म किंवा टाईप किंवा क्लोन.
म्हणजे काय पहा, याची डेफिनेशन आपण अगोदर पाहूया. ॲलिल किंवा ॲलिलोमॉर्फ म्हणजे काय? 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन, किंवा जीन म्हणजेच आत्ता आपण काय पाहिलं, जीनलाच आपण काय म्हणतोय, फॅक्टर, म्हणून ही टर्म कंसामध्ये लिहिली आहे. जीन म्हणजेच फॅक्टर. ॲलिल किंवा ॲलिलोमॉर्फ म्हणजे काय? 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ ए जीन इज कॉल्ड ॲज ॲलिल. तर जीनचे अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? पर्यायी. तर फॉर्म्स ऑफ जीन म्हणजे काय? समजा एक जीन आहे, आता आपल्यामध्ये बरेच कॅरेक्टर डिटरमाइनिंग करणारे जीन आहे पहा. समजा आपण हाच एक जर जीन घेतला, तर हा जीन काय करतोय? आपले स्किन कलर काय करतोय? डिटरमाइन करतोय. स्किन कलर किंवा आपला आय कलर आहे पहा. आय कलर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही कॅरेक्टर आहेत ते डिटरमाइन करणारे वेगवेगळे जीन्स असणार आहेत. आणि त्या प्रत्येक जीनचे 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात. समजा आपण फॉर एक्झाम्पल हे जर घेतलं आय कलर, तर आय कलर म्हणजे आपल्याला जनरली माहिती आहेत पहा, आय कलर किंवा स्किन कलर. तर स्किन कलर जर घेतलं तर ब्लॅक अँड व्हाईट. तर ब्लॅक अँड व्हाईट हे स्किन कलर डिटरमाइनिंग जीन एकच आहे. स्किन कलर डिटरमाइन करणारा जीन, त्याचे 2 फॉर्म्स आहेत पहा. फॉर्म्स म्हणजे 2 टाईप म्हणूया. एक आहे ब्लॅक आणि दुसरा आहे व्हाईट. म्हणजे एखाद्या जीनचे 2 वेगवेगळे फॉर्म्स जे असतात त्याला आपण काय म्हणतो? अलील. आता अलील म्हणजेच काय आहेत? थोडक्यात जीन्सच आहेत, परंतु एका जीनचे ते 2 अल्टरनेटिव्ह आपण पर्याय म्हणूया, पर्याय फॉर्म्स असतात. अलील्स म्हणजे काय? अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ ए जीन. आता जनरली 1 जीन हॅव्हिंग 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स, म्हणजे एक जर जीन असेल तर त्याला 2 अल्टरनेटिव्ह अलील असतात. आता फॉर एक्झाम्पल इथं जर आपण घेतलं तर गार्डन पी प्लांटमध्ये पहा, त्यांनी एक स्टेम हाईट दिलं होतं. स्टेम हाईट. आता स्टेम हाईट डिटरमाइनिंग करणारा जीन एक असणार आहे. म्हणजे प्लांटमध्ये, गार्डन पी प्लांटमध्ये स्टेम हाईट ठरवणारा एक जीन असणार आहे. त्या जीनचे 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आपल्याला माहिती आहेत पहा. एक कॅपिटल टी, की ज्याला आपण काय म्हणतो टॉल, आणि दुसरा अल्टरनेटिव्ह फॉर्म काय आहे त्याचा? डॉर्फ. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का तुमच्या? जीन एक आहे आणि त्याचे 2 अल्टरनेटिव्ह, जनरली 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात, 2 प्रकार असतात. त्याला आपण काय म्हणणार आहे? अलील किंवा अलिलोमॉर्फ. जनरली एक जीन आणि 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात, परंतु काही वेळेस आपण मेंडेलियन, निओ मेंडेलियन इनहेरिटन्स म्हणजे मल्टिपल अलील्स वगैरे पाहणार आहे. मल्टिपल अलील्स म्हणजे एका जीनचे 2पेक्षा जास्त अलील्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल आपला ब्लड ग्रुप जर घेतला तर त्याच्यामध्ये 3 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत. ते आपण त्याच्या वेळेस पाहूया. सध्या तरी लक्षात ठेवा, जीनमध्ये 2 अलील्स आहेत, त्याच्यामध्ये एक डॉमिनंट असतो आणि दुसरा असतो रेसेसिव्ह. आता डॉमिनंट रेसेसिव्ह काय आहे हे बघूया आपण. तर लक्षात आलं का तुमच्या? अलील किंवा अलिलोमॉर्फ म्हणजे 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ ए जीन. एका जीनचे 2 अल्टरनेटिव्ह पर्याय असतात, त्याला आपण काय म्हणतो? अलील किंवा अलिलोमॉर्फ. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे डॉमिनंट. डॉमिनंट याचा अर्थच आपल्याला जर आपण मराठीतच जर घेतला तर वर्चस्व असं म्हणतो पहा. डॉमिनंट त्याची डेफिनेशन काय पहा? अँड अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट even in its alternative allele is present, that is in heterozygous condition. डॉमिनंट अलील म्हणजे काय पहा. आता इथं डॉमिनंट म्हटले आपण. डॉमिनंट अलील म्हणजे काय बघूया. आता डॉमिनंट अलील म्हणजे काय? असा अलील की जो स्वतःला एक्सप्रेस करू शकतो. कधी? तर त्याचा अल्टरनेटिव्ह अलील त्याच्याबरोबर असताना देखील. हे कधी पॉसिबल आहे? तर हेट्रोझायगस कंडिशनमध्ये. आता हेट्रोझायगस म्हणजे काय पहा अगोदर. आता हेच जर उदाहरण घेतलं आपण स्टेम हाईट, तर स्टेम हाईट आपण त्याचे जीन्स जर सांगितले तर असं सांगू शकतो पहा. म्हणजे कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी. तर इथं तुम्ही पहा, हे जर 2 आत्ताच आपण पाहिलं, एक जीन म्हणजे काय? हा टॉल आहे पहा. हे प्लांट कसलं आहे? टॉल. हे काय करते? स्टेम हाईट डिटरमाइन करते. म्हणजे हे जीन्स काय करतात? प्लांटची हाईट डिटरमाइन करतायत. आणि त्याच्यामध्ये हे 2 अलील आहेत. एक जीन आणि हे त्याचे 2 अलील्स, कॅपिटल टी आणि दुसरं जर आपण पाहिलं
दिस इज ऑल्सो टॉल पी प्लांट. परंतु याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर दोन वेगवेगळ्या आलेल दिसत आहेत पहा. एक कॅपिटल टी आहे आणि दुसरं स्मॉल टी आहे. आता असं जर असेल, आता तुम्हाला हा शब्द माहिती आहे पहा, होमो आणि हेटेरो हा शब्द तुम्हाला माहिती आहे, आपण ह्याच्या अगोदर पाहिलेला आहे. होमो म्हणजे काय असतं पहा, सिमिलर म्हणजे सारखं, आणि हेटेरो म्हणजे काय, डिफरंट. हेटेरो म्हणजे काय, डिफरंट. आता आपण डॉमिनंटची डेफिनेशन काय पाहिली ती पहा, अॅन अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इवन इन इट्स अल्टरनेटिव्ह अलील इज प्रेझेंट दॅट इज इन हेट्रोझायगस कंडिशन. म्हणजे हेट्रोझायगस कंडिशन म्हणजे थोडक्यात काय, इथं डिफरंट अलील असायला पाहिजेत. आता इथं पहा, कॅपिटल टी स्मॉल टी. दिस इज नथिंग बट the plant which having this is the plant which it is been a tall pea plant किंवा आपण याला काय म्हणतो, टॉल पी प्लांट. परंतु याच्यामध्ये जर पाहिलं तर एक कॅपिटल टी आहे आणि दुसरा स्मॉल टी आहे. म्हणजे काय, हा अलील काय आहे, डॉमिनंट आहे, आणि स्मॉल टी जर पाहिलं आपण तर तो काय, रेसेसिव्ह आहे. म्हणजे थोडक्यात काय, जो अलील स्वतःला एक्सप्रेस करतोय त्याचा अल्टरनेटिव्ह अलील बरोबर असताना देखील त्याला काय म्हणायचं, डॉमिनंट. म्हणजे लक्षात येते काय पहा. आता इथं पहा, कॅपिटल टी दोघं पण सारखंच आहेत. त्याच्यामुळं होमोझायगस कंडिशनमध्ये आपल्याला डॉमिनंट ही टर्म एक्सप्रेस करता येत नाही. कधी होणार आहे एक्सप्रेस, ज्यावेळेस ते प्लांट किंवा त्या प्लांटचे जिनोटाईप आपल्याला हेट्रोझायगस कंडिशनमध्ये किंवा हेट्रोझायगस कंडिशनमध्ये असेल त्यावेळेस. म्हणजेच एक कॅपिटल टी आणि एक रेसेसिव्ह जर अलील असेल तर त्याच्यामध्ये पहा, जे अलील स्वतःला एक्सप्रेस करतं ऑस्प्रिंगमध्ये त्याला आपण काय म्हणणार आहे, डॉमिनंट. आता कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे काय, हेट्रोझायगस कंडिशन आहे, म्हणजे याच्यात वेगवेगळे अलील्स आहेत. आणि इथं कॅपिटल टी म्हणजे हे दोन्ही अलील्स कसे आहेत, सेमच आहेत, म्हणून ह्याला होमोझायगस म्हणायचं आणि हे हेट्रोझायगस आहे. म्हणजे थोडक्यात काय, हेट्रोझायगस कंडिशनमध्ये जो अलील स्वतःला एक्सप्रेस करू शकतोय त्याला काय म्हणायचं, डॉमिनंट. तशीच रेसेसिव्हची डेफिनेशन आहे पहा. आपण पुढची डेफिनेशन पाहूया. रेसेसिव्ह म्हणजे काय, तर डॉमिनंट तुमच्या लक्षात आलं असेल. तर रेसेसिव्ह म्हणजे काय, अॅन अलील इज नॉट एक्सप्रेस्ड इन द प्रेझेन्स ऑफ इट्स अल्टरनेटिव्ह allele in heterozygous condition, it express in homozygous condition. म्हणजे काय, इथं परत पहा कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे पहा. आत्ताच आपण डॉमिनंटची डेफिनेशन पाहिली, म्हणजे जो अलील स्वतःला एक्सप्रेस करतोय त्याला काय म्हटलं जातं, डॉमिनंट. आता रेसेसिव्ह म्हणजे काय, द अलील विच कॅन नॉट एक्सप्रेस इटसेल्फ when its alternative allele present with it. जो अलील, आपण ह्याची डेफिनेशन करतोय पहा रेसेसिव्हची, म्हणजे जो अलील स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही, कधी, ज्यावेळेस त्याचा अल्टरनेटिव्ह अलील त्याच्याबरोबर असताना त्याला काय म्हणायचं, रेसेसिव्ह. हे कधी पॉसिबल आहे, म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी अशी जर कंडिशन असेल, हेट्रोझायगस कंडिशन जर असेल तर हा रेसेसिव्ह अलील स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. म्हणजे त्याचा अल्टरनेटिव्ह अलील कुठला आहे, टॉल. आता लक्षात येते का, कॅपिटल टी स्मॉल टी हे आपण कशासाठी वापरतोय, हाईटसाठी वापरतोय. मग हाईट म्हटलं की त्याचे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहे, एक तर टॉल आणि दुसरं डॉर्फ. म्हणजेच काय, स्मॉल टी म्हणजेच काय, रेसेसिव्ह अलील आहे. म्हणजे जो अलील स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही त्याचा अल्टरनेटिव्ह अलील बरोबर असताना त्याला काय म्हणणार आहे, रेसेसिव्ह. मग तुम्ही म्हणाल मग हा कधी एक्सप्रेस होईल, तर ज्यावेळेस हा रेसेसिव्ह जीन होमोझायगस कंडिशनमध्ये येईल त्यावेळेस. म्हणजेच काय, स्मॉल टी. आता इथे लक्ष द्या, स्मॉल टी हे दोन्ही अलील्स कसे आहेत, सेम आहेत. म्हणजेच अशी जर कंडिशन आली तर ह्या प्लांटला आपण काय म्हणणार आहे, डॉर्फ. कारण स्मॉल टी आपण वापरतोय कशासाठी, तर डॉर्फ म्हणून. म्हणजे ज्यावेळेस स्मॉल टी असे जीन्स त्या पी प्लांटमध्ये येतील त्यावेळेस त्या पी प्लांटची हाईट कशी असणार आहे, डॉर्फ असणार आहे. म्हणजे ते प्लांट बुटकं असणार आहे. लक्षात आलं. म्हणजे रेसेसिव्ह
ची डेफिनेशन लक्षात आली का तुमच्या? आपण याची डेफिनेशन करतोय स्मॉल टीची म्हणजेच काय रेसिसिव्ह अलीलची डेफिनेशन आपण करतोय. द अलील विच कॅन नॉट एक्सप्रेस इट सेल्फ वेन इट्स अल्टरनेटिव्ह अलील प्रेझेंट विथ इट, दॅट इज इन हेट्रोझायगस कंडिशन. दिस रेसिसिव्ह अलील कॅन एक्सप्रेस इट सेल्फ वेन इन होमोझायगस कंडिशन. म्हणजे हा रेसिसिव्ह अलील स्वतःला कधी एक्सप्रेस करेल? ज्यावेळेस त्याच्यासारखाच दुसरा अलील त्याच्याबरोबर असेल किंवा होमोझायगस कंडिशनमध्ये जर अलील आले तर ते काय करतात? स्वतःला एक्सप्रेस करतात आणि त्यावेळेस ते प्लांट कसं होईल? डॉर्फ होईल. म्हणजे हे रेसिसिव्हची डेफिनेशन झाली पा. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे फिनोटाईप. तर फिनोटाईप म्हणजे काय? आता फिनोचा अर्थ काय होतो पा? फिजिकली. टाईप म्हणजे टाईपच आहे. तर फिनोटाईप म्हणजे काय? द एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट. साधं आणि सोपं पहा. आपण त्या पी प्लांटचे बाहेरून जर कॅरेक्टर सांगू शकलो, म्हणजे बाहेरून जर कॅरेक्टर आपण पाहतो पहा, ते प्लांट उंच आहे का बुटकं आहे, त्याच्या फुलांचा कलर्ड आहे का व्हाईट आहेत, म्हणजे आपण बाहेरून सांगू शकतो. एक्सटर्नली अपीअर म्हणजे बाहेरून जर त्या प्लांटचे कॅरेक्टर आपल्याला सांगता येत आहेत, त्याला काय म्हणायचं? फिनोटाईप. म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. इथे एक्झाम्पल दिले पहा. इन पी प्लांट फॉर हाईट ऑफ द प्लांट टॉल अँड डॉर्फ आर द टू फिनोटाईप्स. म्हणजे जर आपण प्लांटची हाईट जर कन्सिडर केली तर आपल्याला बाहेरून ते प्लांट सांगू शकतोय आपण ते टॉल आहे, ते डॉर्फ आहे. हे स्टेमसाठी असणारे दोन फिनोटाईप्स आहेत. फिनोटाईप म्हणजे लक्षात आलं एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे जीनोटाईप. तर जीनोटाईप म्हणजे काय पा? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑर जेनेटिक मेकअप ऑफ ॲन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलर ट्रेट. आता म्हणजे काय? एक्झाम्पल दिले पहा. टॉल पी प्लांट हॅव जीनोटाईप कॅपिटल टी और कॅपिटल टी स्मॉल टी. आणि जर डॉर्फ असेल तर काय म्हणायचं? स्मॉल टी. म्हणजे थोडक्यात काय? त्या प्लांटचं काय सांगायची? जीन्स सांगायची. आता पर्टिक्युलर एखादं कॅरेक्टर घेतलं आपण, समजा आपण हे काय घेतलंय? टॉल पी प्लांट. आता टॉल पी प्लांट म्हणजे काय? त्याचे जीन्स आपण कसं सांगू? जर टॉल पी प्लांट असेल, टॉल पी प्लांट जर असेल आणि म्हटलं तुम्हाला त्याचे जीन्स सांगा, तर जीन्स कसे सांगता येईल आपल्याला? पॉसिबिलिटी कुठली असेल? एक तर कॅपिटल टी आणि दुसरी पॉसिबिलिटी काय असेल? कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे हे दोघं पण काय आहेत? टॉल पी प्लांटच आहेत. कशावरून टॉल पी प्लांट आहेत? तर याच्यामध्ये एक डॉमिनंट आहे, याच्यामध्ये पण एक डॉमिनंट आहे. म्हणजे काय? याचे एक्सप्रेशन हा दाबून ठेवते म्हणून हे पण कसलं आहे? टॉल पी प्लांटच आहे. म्हणजे एखाद्या कॅरेक्टर, आता हे काय झालं? टॉल कॅरेक्टर झाले, त्याचे काय सांगितले आपण? हे जीन्स सांगितले. समजा आपण डॉर्फ पी प्लांट घेतलं, डॉर्फ पी प्लांट, मग त्याचे जीन्स सांगा म्हटलं तर तुम्ही कसं सांगाल? डॉर्फ म्हणजे काय? बुटकं, की ज्याच्यामध्ये दोन्ही अलील्स कसे असतात? रेसिसिव्ह असतात, म्हणजे स्मॉल टी. आणखीन कॅरेक्टर घेतलं, जर समजा तुम्हाला म्हटलं राऊंड सीडेड पी प्लांट. आता राऊंड सीडेड पी प्लांट, आता राऊंडसाठी आपण कुठला जीन वापरतो पहा? कॅपिटल आर. लक्षात ठेवा, एक जीन म्हटलं की त्याचे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म्स त्याच्याबरोबर असतातच, म्हणजेच कॅपिटल आर. पॉसिबिलिटी कुठली असेल? राऊंड सीडेड पी प्लांटचे जर सांगितलं, हे आपण फिनोटाईप सांगितला. आपल्याला बाहेरून दिसतंय की वाटाण्याचे बिया गोल गरगरीत आहेत, मग त्याचे जर तुम्हाला जीन्स सांगा म्हटलं तर कसे सांगाल तुम्ही? राऊंड सीडेड. मग दोन पॉसिबिलिटी असतील, एक कॅपिटल आर आणि दुसरी पॉसिबिलिटी कुठली असेल? कॅपिटल आर स्मॉल आर. तर स्मॉल आर म्हणजे काय असतं? रिंकल्ड असतं. म्हणजेच आपण एखाद्या कॅरेक्टरचे जर जीन्स सांगितले, जेनेटिक मेकअप जर सांगितलं, तर त्याला काय म्हणायचं? जीनोटाईप. म्हणजे राऊंड सीडेड हे काय आहे? फिनोटाईप. आणि कॅपिटल आर किंवा कॅपिटल आर स्मॉल आर हे त्याचे काय आहेत? आपण जीनोटाईप सांगितलं. म्हणजे जीन सांगणं, त्याला काय म्हणायचं? जीनोटाईप. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे पहा, होमोझायगस. आता होमोझायगस आत्ताच आपण पाहिलंय. होमोचा अर्थ काय पाहिला? सिमिलर. होमोझायगस अँड इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग आयडेंटिकल अलील्स फॉर पर्टिक्युलर
ट्रेट. आता आपण पर्टिक्युलर ट्रेट, आता एक्झाम्पल दिलंच आहे त्यांनी, प्युअर टॉल पी प्लांट. आता ट्रेट म्हणजे काय, कॅरेक्टरच आहे. आता समजा इथं कॅरेक्टर काय आहे, टॉल आहे. मग टॉलसाठी प्युअर टॉल, आता होमोझायगससाठी दुसरा एक शब्द आहे पहा, प्युअर. ज्या कॅरेक्टर, आता इथं कॅरेक्टर कुठलं सांगितलंय, टॉल. आता टॉलसाठी टॉल पी प्लांट आहे की ज्याच्यामध्ये काय आहेत, सारखेच अलिल्स आहेत पहा. इथं कॅपिटल टी आहे, इथं पण काय कॅपिटल टी आहे. म्हणजेच या इंडिव्हिज्युअलमध्ये काय आहेत, सिमिलर अलिल्स आहेत. त्याला काय म्हणायचं, होमोझायगस इंडिव्हिज्युअल. आयडेंटिकल म्हणजेच काय पहा, सिमिलर. आयडेंटिकलला आपण दुसरा शब्द काय लिहू शकतो, सिमिलर. म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग सिमिलर ऑर आयडेंटिकल अलिल्स फॉर पर्टिक्युलर ट्रेट. दिस होमोझायगस इंडिव्हिज्युअल प्रोड्युसेस सिमिलर टाईप ऑफ गॅमेट्स. आता तुम्ही म्हणाले गॅमेट्स मध्येच कुठून आलंय. आता पहा, आपण होमोझायगस म्हटले, होमोचा अर्थ मी तुम्हाला आत्ता सांगितलंय. होमो म्हणजे काय असतं, सिमिलर. आता तुम्ही एक्झाम्पल पाहिलं, टॉल पी प्लांट, टॉल पी प्लांट. मग याच्यामध्ये आपल्याला अलिल सांगायचे आहेत. आता होमो म्हणजेच काय, टॉलसाठी कुठला अलिल वापरतो आपण, कॅपिटल टी, कॅपिटल टी. म्हणजेच काय, टॉल पी प्लांट. इथे जर पाहिलं आपण तर हे दोन्ही अलिल्स कसे आहेत, सिमिलर आहेत, सारखे आहेत. म्हणजे दोज इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग सिमिलर अलिल्स फॉर पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड ॲज होमोझायगस इंडिव्हिज्युअल. होमोझायगस इंडिव्हिज्युअल प्रोड्युसेस सिमिलर टाईप ऑफ गॅमेट्स. तर गॅमेट तुमच्या लक्षात येतं, गॅमेट कधी तयार होतात, ॲट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनच्या वेळेस काय होतं, जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये काय होणार आहे, मिओसिस होईल. मिओसिस झाल्यानंतर गॅमेट्स तयार होतात, हे आपल्याला माहिती आहे. जर होमोझायगस इंडिव्हिज्युअल जर असेल तर तो काय करतो, सारख्याच प्रकारचे गॅमेट्स तयार करतो. म्हणजे दोन प्रकारचे गॅमेट, दोन गॅमेट्स तयार होतात पहा. इथं कॅपिटल टी आणि कॅपिटल टी, कॅपिटल टी. आता हे दोन्ही गॅमेट्स कसे आहेत, सारखेच आहेत. आपलं उदाहरण घेऊया आपण, फिमेल जर आपण घेतलं, आपलं उदाहरण घेऊया आपण फिमेल. तर फिमेल म्हटलं की काय होतं पहा, फिमेल हॅव्हिंग टू सिमिलर टाईप ऑफ सेक्स क्रोमोसोम, दॅट इज एक्स अँड एक्स. हे तर आपल्याला माहितीच आहे, फिमेलमध्ये 2 सेक्स क्रोमोसोम असतात, हे एक्स आणि एक्स. मग ही फिमेल गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस काय करेल, 2 सारख्याच प्रकारचे काय करते, गॅमेट्स तयार करते. म्हणजे एक्स तयार करते. एक्स एक्स लक्षात येते का, 2 सेक्स क्रोमोसोम आहेत फिमेलमध्ये आणि एकाच प्रकारचे काय करते, ती गॅमेट्स तयार करते. तसंच आहे पहा, म्हणजे होमोझायगस इंडिव्हिज्युअल प्रोड्युसेस सिमिलर टाईप ऑफ गॅमेट्स. आणि त्याच्याच जोडीची दुसरी टर्म आहे हेटेरोझायगस, ऑर वी कॅन कॉल्ड ॲज हायब्रिड. आता हेटेरोझायगस, हेटेरोचा अर्थ मी तुम्हाला आत्ता सांगितलं. हेटेरो मीन्स डिफरंट, अँड इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग डिसिमिलर अलिल्स फॉर पर्टिक्युलर ट्रेट. म्हणजे ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी 2 वेगवेगळे अलिल्स असतील तर त्याला काय म्हणतात, हेटेरोझायगस. हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल प्रोड्युसेस डिफरंट टाईप ऑफ गॅमेट्स. हायब्रिड टॉल पी प्लांट, दॅट इज कॅपिटल टी, स्मॉल टी. हेटेरोझायगस म्हणजे काय पहा, हेटेरो म्हणजे काय सांगितलं तुम्हाला आता, डिफरंट. हेटेरो म्हणजे काय, डिफरंट. आता टॉल पी प्लांट घेतला आपण एक्झाम्पल, टॉल पी प्लांट. आता त्याच्यामध्ये दुसरी कंडिशन मी सांगितली, कॅपिटल टी, स्मॉल टी. याला आपण काय म्हणणार आहे, हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल फॉर पर्टिक्युलर ट्रेट. म्हणजे त्याचे ट्रेट म्हणजे कॅरेक्टर, कुठलं कॅरेक्टर आहे इथं पहा, तर स्टेम हाईट. हे प्लांट कसं आहे, हेटेरोझायगस टॉल पी प्लांट असा वाचतो आपण किंवा असं म्हणतात, हेटेरोझायगस टॉल पी प्लांट. दिस हेटेरोझायगस टॉल पी प्लांट प्रोड्युसेस 2 डिफरंट टाईप ऑफ गॅमेट्स, दॅट इज कॅपिटल टी, स्मॉल टी. आता लक्षात येतेच आहे तुमच्या, हे कॅपिटल टी आहे, हे स्मॉल टी, 2 वेगवेगळे अलिल्स आहेत. आता टॉल पी प्लांट आहे, हेटेरोझायगस टॉल पी प्लांट आहे, आणि हेटेरोझायगस टॉल पी प्लांट काय करतं, 2 वेगवेगळे गॅमेट्स तयार करतं. त्याला म्हणजे म्हणायचं हेटेरोझायगस, किंवा आपण त्याला काय म्हणतो,
हायब्रिड असं म्हणतो. म्हणजेच आपलं उदाहरण घेऊया आता. मेल पहा, मेल, ह्युमन मेल आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये मेल हॅव्हिंग XY सेक्स क्रोमोसोम, हे तर तुम्हाला माहिती आहे. मेलमध्ये काय असतं, एक एक्स क्रोमोसोम असतो आणि दुसरा वाय सेक्स क्रोमोसोम असतो. म्हणजे हा हेट्रोझायगस आहे पा, XY सेक्स क्रोमोसोम. दिस मेल प्रोड्युसेस 2 टाईप ऑफ गॅमेट्स, किंवा आपण स्पर्म्स म्हणतो पा. म्हणजे 2 प्रकारचे, मेलमध्ये 2 प्रकारचे स्पर्म्स तयार होतात. एक एक्स टाईप आणि दुसरा काय होतो, वाय टाईपचा स्पर्म तयार होतो. म्हणजेच याला आपण फिमेलला जर आपण शब्द घेतला तर त्याला हिमोगॅमॅटिक असं म्हणतात, आणि मेलला जर घेतला आपण तर हेटेरोगॅमॅटिक असं म्हणतात. आता एवढं काही जाऊ नका, आपल्याला सध्या लागणार, पण समजण्यासाठी सांगितलं तुम्हाला. तर हेटेरोचा अर्थ काय होतो, डिफरंट. म्हणजे एखादं जर कॅरेक्टर असेल तर त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे अलिल्स असतात, त्याला काय म्हणायचं, हेटेरोगॅमॅटिक. अँड हेटेरोगॅमॅटिक individual produces 2 different type of alleles, 2 different type of gametes. होमोझायगस आणि हेटेरोझायगस ह्या 2 टर्म्स आहेत. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे प्युअर लाईन. प्युअर लाईन म्हणजे काय पा, an individual or group of individual which is homozygous or true breeding for one or more trait. तर प्युअर लाईन आणि होमोझायगस जवळपास सेम आहे पा. अँड इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल आपण इथं पॉप्युलेशन असं कन्सिडर केलेलं आहे. विच इज होमोझायगस ऑर ट्रू ब्रीडिंग फॉर 1 or more ट्रेट. तर प्युअर लाईन म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, आपलं उदाहरण घेतलं ह्युमन बिईंगचं. आता ह्युमन बिईंगचे एक पॉप्युलेशन आहे. तर ह्याच्यामध्ये जे ऑस्प्रिंग तयार होणार आहेत ते प्युअर असणार आहेत. प्युअर लाईनचा अर्थ लक्षात घ्या. प्युअर लाईन, इथं दुसरी लाईन कुठली आली आहे का, इथं ह्युमन बरोबर दुसरा कुठला आहे का, कोण, हॉर्स म्हणा किंवा दुसरा कुठला ॲनिमल आहे का, नाही. म्हणजे हे सगळे कसे आहेत, ह्युमन बिईंग्स, किंवा एकच पॉप्युलेशन जर आपण घेतलं ह्युमनचं आपण एकच पॉप्युलेशन घेतलं, त्यांच्यापासून होणारे ऑस्प्रिंग्स हे सगळे प्युअर लाईन आहेत. यांच्यामध्ये दुसरं कुठलं काही लाईन आली आहे का, समजा हॉर्स असेल, दुसरं कुठला ॲनिमल नाही. जर असं असतं, दुसरं जर इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये आलं असतात तर वेगळंच इंडिव्हिज्युअल तयार झालं असतं पा. हॉर्स आणि ह्युमनचं वेगळंच इंडिव्हिज्युअल तयार झालं असतं. तर तसं काही नाही. तर प्युअर लाईन म्हणजे काय, एकाच लाईनमधले जे ऑस्प्रिंग किंवा एकाच लाईनमधले जे इंडिव्हिज्युअल्स तयार होतात त्याला आपण प्युअर लाईन असं म्हणणार आहे. म्हणजे ह्युमन म्हटलं की त्याच्यामध्ये मेल, आणि आपल्यामध्ये काय असणार आहे, मेल आणि फिमेल यांच्यापासून जे तयार होणारे ऑस्प्रिंग्स आहेत ते सगळे प्युअर लाईन ऑस्प्रिंग्स असणार आहेत. त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा ॲनिमल येणार नाही. जर दुसऱ्या प्रकारचं आलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे, हायब्रिड. आता एक्झाम्पल जर घेतलं आपण तर तुम्हाला खेचर प्राणी माहिती आहे पा, खेचर माहिती आहे का. तर त्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या ॲनिमल्सचं मेटिंग करून खेचर तयार केला जातो. म्हणजे इथं वेगवेगळ्या लाईन्स येतात, पण इथं काय झालं, प्युअर लाईन म्हणजे फक्त ह्युमन्स बिईंग्सच आहेत. दिस इज नथिंग बट प्युअर लाईन, किंवा आपण त्याला होमोझायगस पण म्हणू शकतो. तर या जेनेटिक टर्म्स आहेत. आणखीन काही थोड्याशा जेनेटिक टर्म्स राहिलेल्या आहेत, त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐका आणि या टर्म्स रिमेंबर करा, जेणेकरून ह्या तुम्हाला टर्म्स लक्षात येतील. कारण इथून पुढचा जो पार्ट आहे तर या टर्म्सवरतीच आहे. ठीक आहे, थँक्यू.